हे बघा मी अळूचं फतफतं करणार आहे. तर ही अळूची पानं आणते. तर पहिल्यांदा ही अळू ही रानभाजी आहे, तिला थोडीशी खाज असते, म्हणून काय करायचं माहिती आहे, खोबरं तेल असतं ना ते हाताला लावायचं आणि नंतर हे साफ करायचं आहे. तर हे बघा हे काळं देठ असलेलं ना असं अळू घ्यायचं. हे मी इथं बाजारात ते बघून नीट घ्यायचं असतं. हे बघा असे वरचे हे दोर काढायचे आणि मग हे देठ असतात ना, हे देठ पण खूप छान चवीला लागतात. आणि आता हे आज उद्या करणार आहे, तर मी आज हे साफ करून ठेवणार आहे, कारण जरा हे म्हणजे मुरलं पाहिजे, म्हणजे सुकलं पाहिजे. त्यातला रस जो आहे ना तो रस जरा कमी सुकला पाहिजे, त्याच्यासाठी हे असं. आणि ह्याच्यावर सुद्धा असतील ना, हे असं असेल तर हे असं हे काढून घ्यायचे दोर असतात ते. त्याने काय होतं माहिती आहे, आपण जेव्हा अळू आता शिजवल्या कापणार त्यामध्ये अडथळे होत नाही त्याचे. हे नाही तर आता अडकत होतं बघा, हे केवढे आहेत बघा ह्याच्या साली त्या. तर अशा प्रकारे. आणि ही रानभाजी असल्यामुळे आपण ह्याच्यात ना काय काय आपल्याला हवं त्याप्रमाणे घालायचं. मी पावटे घालणार आहे, नंतर हे आणले ओल्या शेंगा आणल्या त्या शेंगा घालणार आहे, नंतर चणे हवे तर चणे घालायचे आणि त्याच्यामुळे आपली भाजी आपण ही चविष्ट करायची आहे. हे बघा ह्या किती पटकन हे दोर येत आहेत. हे असे साफ करून घ्यायचे. आणि हे देठे असतात ना, ह्या देठ्यामुळे अळूला चांगली चव येते, म्हणून ठेवायच्या, टाकायच्या नाहीत त्या. तर अशा प्रकारे मी अळू साफ करून घेते आणि नंतर करताना तुम्हाला दाखवणं. हे नंतर मग जेव्हा उद्या करणार ना तेव्हा स्वच्छ धुवायचं 4-5 वेळेला चांगलं. आणि नंतर मग मोठं मोठं सुरीने कापायचं आणि ते एका डब्यात भरून ठेवायचं. आणि बाकीचं आपण त्याच्यामध्ये काय काय घालणार आहोत ना ते आणि शिजून घ्यायचं. तर हे बघा हे झालं एवढं अळू. ह्या देठ्यासुद्धा कापायच्या, ह्या छान लागतात अळूमध्ये असल्या तर. त्याशिवाय भाजीचे देठ असतात ना, लाल भाजीचे देठ ते असते, ते मिळालं तर ते सुद्धा घेऊन आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. तर आता मी हे असं सुकट ठेवणार आहे आणि नंतर उद्या तुम्हाला पुढची दाखवते. हे बघा ते काल मी अळू आणलं ना, ते बघा स्वच्छ 5-6 वेळा धुवून ना असं चिरून घेतलं आहे. आता ही रानभाजीच आहे, हो की नाही. मग थोडा ह्याच्यामध्ये म्हणजे खाजरे पण असतो, तर तो घालण्यासाठी काय करणार आहे. तर बघा मी इथे हा माझा कुकर गॅसवर ठेवला आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घालणार आहे. आणि जरा त्याच्या तेलावर ना हे अळू परतून घेणार आहे. आणि ह्याच्या हे बघा 2 चमचे तेल घातले बघा. आणि हे अळू मी तर घालणार ह्याच्यावरती परतून घेणार आहे आणि 1 पेलाच पाणी घालणार. आणि काय करणार आहे, 2 शिट्या करून घेणार आहे, म्हणजे हे अळू चांगलं काय होईल, शिजेल पण आणि ह्याच्यातला खाजरेपणा आहे तो पण निघून जाईल. तर ही रानभाजी आपण करतो त्याच्यामुळे आपण काय नाही काय ते घालतो ना, त्याच्यामुळे ती भाजी आपली काय होते, चांगली होते, चविष्ट लागते आपल्याला. तर बघा असं तेलावर परतून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातला म्हणजे खाज येते ना आणि हे आळतं आणि त्याचा रंग पण हिरवट राहतो, म्हणून तेलावर जरा परतून घ्यायचं. बघा गावाला वगैरे काय करतात त्या चुलीवर टोप ठेवतात आणि त्याच्यातच करतात हे. आणि मग त्याच्यात बाकीचं सगळं उकडून घ्यायचं, ते घालायचं, म्हणजे काय चणे, तुम्हाला पावटे घालायची, शेंगदाणे, आणि ह्या सगळ्या वस्तू घातल्यामुळेच काय होतं, आपलं हे अळूला चविष्ट लागतं. हे बघा आता किती आळलं ते बघा. तर आता मी ह्याच्यामध्ये 1 पेलाच पाणी घालणार, जास्त नाही पाणी घालणार आहे. आणि 2 शिट्या करून घेते. नंतर आपल्याला पटकन फोडणी करायला पण बरं पडेल ना, म्हणून. बघा अळूत घालण्यासाठी मी हे ना दीड घेतलं, हे कणीस घेतले, उकडून घेतले. नंतर हे वाटीभर चणे घेतलेत, नंतर हे शेंगदाणे, नंतर हे पावटे सोलून घेतलेत. हे बघा हे विशेष म्हणजे त्याच्यात मी आंबाडे घालणार आहे आणि त्याची चव फारच वेगळी लागते ह्या आंबाड्यामुळे. आणि त्याच्यासाठी वाटप करते बघा. ह्या मिरच्या 6 मिरच्या घेतल्यात, ह्या तिखट आहेत जरा मिरच्या, म्हणून 6 मिरच्या घेतल्या आहेत. नंतर लसणीच्या 10 पाकळ्या घेतल्यात. 1 इंचपेक्षा जास्त थोडंसं मी आलं घेतलं आहे, कारण हे घालायलाच हवं, कारण ह्याच्यामुळे आपल्या अळूमुळे जर थोडंसं असं म्हणजे गॅससारखं होतं ते ह्यामुळे होत नाही. आणि हे धणे, हे असं हिरवं वाटप मी करून घालणार आहे. हे बघा मी 2 चमचे धणे घेतले आणि ओलं खोबरं ह्याचं वाटप करणार आहे. तो पण तर बघा चवीपुरतं हे, आणि त्याच्यात पाणी घालून याचं वाटप करणार आहे. मग अशी कुकरला अळू लावलं होतं ना, हे बघा चांगलं शिजलं आहे. आता मी सगळं थोडंसं रवीने ना हे घोटून घेणार आहे आणि ह्याच्यामध्येच काय घालणार, हे सगळं साहित्य घालून
ह्याच्यामध्येच मी वाफ देणार आहे चांगली, जे शिजून घेणार आहे ह्याच्यामध्ये. आणि नंतर मग फोडणी ना तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवणार. जसं आपण तडका देतो ना, आपली डोशाला वगैरे चटणी करतो तसा तडका देणार आहे. तर गावाला काय करतात, एक लोखंड ह्याचं दगडाचं असं पंथीसारखं असतं, ते चुलीत गरम करून त्याने ठिकरी म्हणतात त्याला, त्याने हे देतात, काय ते तडका देतात आणि त्याची चव फारच वेगळी लागते. तर ह्याच्या आळूमध्ये जास्त विशेष काय घालायचं तर म्हणजे लसूण भरपूर आणि आलं. तर हे बघा, जास्त पण मेनायचं नाही, कारण एकदम पिठीसारखं ते बरे वाटत नाही. तर हे बघा, आता मी गॅस पेटत ठेवते आणि सगळं जरा चांगलं ह्याला कड करून घेते पटकन. आता 10 मिनटात होईल आपलं अळू. चणे उकळून घेतलेत ना, हे आपण सगळं घालतो ना, ह्याच्यामुळे आणखीन चविष्ट होतं आपलं अळू. नंतर हे ओके, आपल्या आवडी, तुम्हाला आवडत असेल तर घाला. आणि हे ह्याच्यातले अळूमधले ना मके खूप छान लागतात. आणि हे मी 6 आंबाडे घेतलेत, खारात टाकले. ताजे असतील तर खूपच चांगले, पण ते ताजे कुठे मिळणार, म्हणून मी हे खारात घातलेले आहेत. तर मग ह्याच्यामध्ये आता हे घातल्यामुळे ह्याला आंबट वेगळं काही घालण्याची गरज नाही, सुंदर लागतात. मी त्याची टोमॅटोचं सार केलं ना, त्याच्यासुद्धा हे आंबाडे टाकले होते, सुंदरच लागत होते. तर हे बघा, हे चांगलं आपण आता तो पण ह्याला कड येऊ देऊया. आणि मी वाटप झालं ना की मग वाटप जेव्हा घालणार तेव्हा त्याच्यात बरोबर पाणी घालणार आहे. आता मी हे वाटप जे केलं ना, हे बघा, खोबरं, मिरच्या, आलं, लसूण आणि धणे ते मी यामध्ये घालून घेते. मिक्सर धुवून हे पाणी आता चांगलं आपण हे ढवळून घेऊया. जास्त पातळ नाही करणार आहे, चपाती वगैरे खायला छान लागतं. आता भातावर काही पोरं करून खात नाही अळू. हवं तर तुम्हाला पातळ असेल तर आपण पाणी घातलं चालेल. आता मी मीठ घालणार आहे. चणे उकडताना थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडं आधी मीठ कमी घालणार आहे आणि नंतर चव बघूनच मीठ घालणार आहे, तर खार होईल. तर हे चांगलं 5 मिनटं आपण शिजून घ्यायचं. कारण वाटप शिजायला हवं ना, खोबरं, मिरची वगैरे त्याचा हिरवेपणा आहे तो जाण्यासाठी आपण चांगलं ह्याला कड काढून घेऊया. आणि नंतर मग तुम्हाला मी फोडणी देताना दाखवते. हे बघा, तडका देण्यासाठी मी हे भांडं तापत ठेवलं आहे. आता ह्याच्यामध्ये तेल घालणार आहे. बघा, 2-3 चमचे तेल घातलं आहे चांगलं. हे बघा, 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात ठेचून, थोडासा कढीपत्ता घेतला आहे. तर तेल तापतं आहे, आपण ह्याच्यामध्ये फक्त मोहरी घालणार आहोत. चांगली मोहरी तडतडून घ्यायची. गॅस कमीच ठेवला आहे. लसूण घातली, हिंग ना थोडासा, हे बघा, थोडासा जास्त घालते हिंग, चांगला अर्धा चमचा. हे चांगलं जरा छान ते हे म्हणजे उकळता येते ना, ते शांत झालं म्हणजे काय त्यातलं लसूण आणि कढीपत्ता चांगला भाजला आहे, होय ना. आता हे बघा, मी हे घातलं याच्यामध्ये हिंग. आता हे बघा, या इथे मी ठेवलं आहे, त्याच्यामध्ये ओतणार आहे. हे बघा, असं लगेच बंद करून घ्यायचं की मग फोडणीचा जो सुवास असतो ना तो आतमध्येच राहतो. 2 मिनटं हे उघडायचंच नाही, असंच ठेवायचं. चांगली त्याला फोडणी बसलेली याला. गूळ घातलं बघा 1 चमचाभर चवीसाठी. आता आपलं हे अळू तयार झालं आहे. आता मी हे काय कुकरमध्येच म्हणून याच्यातच सगळं करून घेतलं. आता मी नंतर मग थोड्या वेळाने एका टोपामध्ये काढून ठेवेन, आपल्याला जेव्हा घ्यायचं असतं ना त्यावेळेला.
पण आता ह्याला काय जास्त आणखी जास्त शिजवायची गरज नाही. सर हे बघा, हे पावटे राहिले घालायचे, हे जरा जास्त शिजले आहेत म्हणून मी सगळ्यात शेवटी घालते. बघा आता आपलं हे चांगलं सगळं व्यवस्थित असं अळू तयार झालं आहे. फक्त याच्यात एकच राहिली कमतरता, म्हणजे फणसाच्या आठळ्या नाही मला मिळाल्या. बघा आता मी हे त्याच्यावर झाकण ठेवते आणि गॅस बंद करते. तर मंडळी, आईने बनवलेलं अस्सल मालवणी अळूचं फतफतं हे आता तयार झालेलं आहे. तुम्ही पण ते अशाच प्रकारे नक्की करून बघा. ते कसं झालं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच आमच्या चॅनलवर इतरही अस्सल मालवणी ऑथेंटिक रेसिपीजचे व्हिडिओ आहेत, तेही तुम्ही नक्की बघा. श्रावणात केली जाणारी अळूच्या गाठ्यांची भाजी ही पण आम्ही तुम्हाला दाखवलेली आहे, ती पण तुम्ही नक्की जाऊन बघा. ती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.